महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024च्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षासह 29 राजकीय सामाजिक संघटना ज्या आहेत त्या पुण्यातील अलका चौकामध्ये आज रस्त्यावर उतरल्याचा पाहायला मिळत आहे। जनसुरक्षा विधेयक जे आहे ते मागे घ्यावं या मागणीसाठी खरं तर हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं। एक जन आंदोलन उभारण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, आम आदमी पक्ष आणि तब्बल 29 संघटनांनी जे आहे सामाजिक संघटनांनी मिळून जो आहे तो केल्याचा पाहायला मिळत आहे। पुण्यातील अलका चौकामध्ये हे सगळं आंदोलन जे आहे ते साधारणतः सकाळपासून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळ्याच पक्षातले सगळ्याच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते जे आहेत ते प्रामुख्याने या मोर्चामध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर मुळामध्ये या सगळ्या मोर्चेकरी जे आहेत हे सगळे यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, या जनविधेयक जर लागू झालं तर कशा प्रकारे म्हणजे काय बदल होऊ शकतो किंवा काय होऊ शकतं, या सगळ्या अनुषंगाने आपण आंदोलक जे आहेत या ठिकाणी त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। ताई, सकाळपासून खरं तर हे आपलं आंदोलन सुरू झालेलं आहे, नेमकं हे जनविधेयक लागू झालं तर काय बदल होऊ शकतो म्हणून तुम्ही आंदोलन करता? ह्याच्यात बदल काही होऊ शकत नाही, फक्त मुस्कटदाबी होऊ शकते। कारण हे सरकार जेव्हापासून स्थापन झालं आहे, महायुतीचं सरकार, हे फक्त सगळ्या पक्षांचं, नागरिकांचं मुस्कटदाबी करण्याचंच काम करत आहे। त्यांच्या मूलभूत हक्कांवरतीच गदा आणण्याचं काम करत आहेत। खरं तर आज इथे जनसुरक्षा विधेयक रद्द करा आणि नागरी हक्क वाचवा यासाठी आम्ही सर्व पक्ष, सर्व संघटना आज इथे उपस्थित आहोत। परंतु हे विधेयक काल देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये मांडलं, त्याचा आम्ही प्रथम निषेध करतो। कारण विविध संघटना आणि विविध पक्ष हे केवळ जनतेचा आवाज म्हणून रस्त्यावरती उतरतात, विविध गोष्टींवरती, अन्यायकारक गोष्टींवरती आवाज उठवतात आणि तेव्हा ते रस्त्यावरती उतरून आंदोलन करतात आणि सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवतात। हा आवाज बंद करण्याचंच काम एक प्रकारे यातून करत आहेत। कारण नक्षल हा शब्दच या विधेयकामध्ये नाहीये, परंतु बाकीच्या लोकांचं तोंड दाबण्याचं काम मात्र या विधेयकातनं नक्कीच होणार आहे आणि ते आम्ही होऊ देणार नाही। कारण सुज्ञ जनता जाणते आहे की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार नेमकं काय करत आहे। तर हे विधेयक खऱ्या अर्थानं जनसुरक्षा विधेयक नाहीये, तर हे भारतीय जनता पार्टी सुरक्षा विधेयक आहे। त्याचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक काय सांगाल, काय मागणी? खर तर अर्बन नक्षल हा हुकुमशाहीचा मार्ग मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार आज हे आचरणात आणत आहे। हा सरळ सरळ लोकशाहीवरती घावा आहे आणि अनेक संघटना, विरोधी पक्ष हा जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे, महिला अत्याचाराचे प्रश्न घेऊन आंदोलन करत असतो। हे आंदोलन कुठेतरी चिरडण्याचा अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीनं हा घाव घातलेला आहे लोकशाहीवरती। हा जनसुरक्षा कायदा त्वरित मागे घ्यावा ही आम्ही आज सर्वपक्षीय मागणी करतो। राज्यातील जनता असुरक्षित आहे का? हो आहे। हा कायदा जर रद्द झाला नाही तर पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण शहरांमध्ये चौकात चौकात सर्वपक्षीय आंदोलन केलं जाईल आणि हा लढा मोठ्या प्रमाणात उभारला जाईल। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर, नेमकं काय मागणी आहे या सगळ्या आंदोलनाच्या? या आंदोलनाच्या निमित्तानं मागणी ही आहे की हा जो कायदा येतोय हा सर्वसामान्यांच्या हिताचा नसून केवळ सरकारला काही उद्योजकांचं भलं करायचंय, त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये, कुठल्याही नागरिकाने त्याच्यावर आवाज उठू नये यासाठी असा कायदा आणला जातोय। त्याच्यामध्ये अवाजवी अधिकार हे प्रशासनाला देण्यात आले, न्यायालयाचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहे आणि ह्या एक प्रकारे घटनेचा आणि लोकशाहीचा अपमान आहे। त्यामुळे हा कायदा रद्द करावा अशी आमची मागणी आहे। शहरी नक्षलवादाला आळा घालावा म्हणून हे विधेयक आणतोय असं सरकार म्हणतंय। मुळात याचा शहरी नक्षलवाद हा फक्त रिझन ऑन ऑब्जेक्ट मध्ये त्याच्यामध्ये दिलेला आहे। संपूर्ण कायद्यामध्ये कुठेही नक्षलवादाचा, शहरी नक्षलवादाचा कुठेही उल्लेख नाही। त्याच्यामध्ये फक्त बेकायदेशीर कृत्य असा उल्लेख आहे आणि नक्षलवाद हा शब्द, शहरी नक्षलवाद कुठून आला, त्याची व्याख्या काय? म्हणजे सामान्य माणसाने आवाज उठवला
की त्याला नक्षलवाद बनायचं हे या सरकारचं धोरण दिसतंय. त्यामुळे या कायदा रद्द केला पाहिजे आणि मुळात बरेच कायदे देशामध्ये अशा असताना आणखी एका नव्या कायद्याची गरज काय? तर यांना काही उद्योजकांना फायदा करून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये. जो अडथळा आणेल त्याला जेलमध्ये टाकण्यासाठी हा कायदा. निश्चितच या ठिकाणी अजूनही कार्यकर्ते आज तर या अलका चौकामध्ये आपण आंदोलन करतोय. जर हे विधेयक रद्द झालं नाही तर पुढची भूमिका कशी असेल? नाही, याच्यावरती मुख्य जनतेचा आवाज उठवणं हेच महत्वाचं काम आहे. कारण आपण जर पाहिलं तर छत्तीसगडमध्ये या पद्धतीचा कायदा असताना याचा गैरवापर किती पद्धतीने होतो. म्हणजे मुख्यत्वे जर्नलिस्ट असतील, कायदे तज्ञ असतील, सामान्य जनता असेल, सर्वांना याचा त्रास होतो. आणि या पद्धतीचा कायदा हा अतिशय संभ्रम निर्माण करणारा आहे, ज्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे जनतेने रस्त्यावर उतरणं, याचा विरोध करणं ही एकमेव भूमिका या सगळ्या आंदोलकांची आणि सर्व पक्ष यांची आहे. आणि आपण जर पाहिलं या सगळ्या याच्यामध्ये तर हे जे कायदे आहेत याच्यामध्ये एखाद्या डॉक्टरांनी एखाद्या व्यक्तीला मदत केली तर त्या बिलावरती सुद्धा छत्तीसगडमध्ये त्याच्यावर आरोप झालेले आहेत की तुम्ही मदत करता. त्यामुळे या पद्धतीचे जे वैयक्तिक नेते हे द्वेष ठेवून या पद्धतीचं वापरला जाऊ शकतो कायदा, ही भीती सामान्य मनात. माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे सर सुद्धा या आंदोलनाच्या निमित्ताने या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. सर, तुम्ही स्वतः देखील या आंदोलनामध्ये आहात, काय मागणी असणार आहे? नाही, ऑलरेडी एवढे ड्रॅकॉनियन, एवढे कडक कायदे या देशामध्ये असताना हा कायदा आणायची काही गरज नाही. अगदी एखाद्यानं स्वतःचं नाव सांगितलं नाही तर आमचे पोलीस त्याला अटक करून लॉकअप मध्ये टाकू शकतात. आणि या अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करण्यासाठी केंद्र सरकारनं जो कायदा आणलेला आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, तर तो प्रचंड ड्रॅकॉनियन आणि पुरेसा असताना हा कायदा आणलेला आहे. आणि याचा हेतू असा दिसतोय की इथल्या चळवळी थांबवण्याचा आणि या देशामध्ये ब्राह्मणी सनातनी धर्माचं पुनरुज्जीवन करणं हा त्याचा हेतू दिसतोय. आणि मग जे लोक त्याविरुद्ध आवाज उठवतील त्यांना दाबण्यासाठी हा कायदा आणलेला आहे. आणि मग हिंदू राष्ट्र बनवणं ही भूमिका या माग दिसते. आणि मग आम्ही ठरवलेलं आहे की त्याच्यावरती सही आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी. तर आम्ही 4 लोक त्यांच्या दारात जाऊन बसणार आहोत आणि विचारणार आहोत की या कायद्याची खरोखर गरज आहे का. आणि मग त्यांना ते उत्तर द्यावं लागेल. आणि यापुढे हा जास्तीत जास्त तीव्र पद्धतीने आंदोलन करून हा कायदा येणारच नाही याची आम्ही तरतूद करणार आहोत. शासनाने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे, या विधेयकामध्ये सर्वसामान्य नागरिक म्हणजे राजकीय पक्ष, संघटना, चळवळी हा विषय बाजूला ठेवू आपण, पण जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचे जे हक्क आहेत त्या हक्कावर जी गदा येणार आहे. आणि आज समाजातला तो जो वर्ग आहे की त्या वर्गाला खऱ्या अर्थाने की ज्याला कोणी वाली नाहीये तो या विधेयकामुळे दडपला जाणार आहे. पोलिसांना असेल किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना जे अधिकार देण्याचं या विधेयकामध्ये आहे, या गोष्टीला आमचा सर्व चळवळीतल्या राजकीय पक्षाचा आणि मग काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. हे विधेयक त्वरित मागे घेतलं जावं. आज आपण संविधानाची 75 वर्ष ज्यावेळेला साजरी करतोय, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनापीठाने जे संविधान केलं त्याच्यामध्ये सर्व कायदे आहेत. ह्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, नवीन कायदा आणण्याची काही गरज नाहीये. आणि म्हणून आज आपण पाहिलं असेल की आज अल्प नोटिशीमध्ये, भर उन्हामध्ये आज एवढ्या प्रचंड संख्येने सर्वसामान्य लोकशाहीला मानणारे कार्यकर्ते आणि नागरिक या ठिकाणी रस्त्यावर आलेले आहेत. हे विधेयक मागे घेतलं पाहिजे यासाठी हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपामध्ये आणि विशेषतः लोकांच्या मध्ये जागर करण्यासाठी म्हणून आम्ही वाड्या वस्त्यावर जाऊन या विधेयकाला विरोध करून हे विधेयक सरकारने मागे घ्यावं हे भाग पाडणार आहोत. हे म्हणजे तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, परंतु या देशामध्ये हुकुमशाही प्रवृत्तीने ज्या पद्धतीचं राजकारण आपण गेल्या काही वर्षामध्ये पाहतोय त्याचाच हे विधेयक एक भाग आहे. जर मला सांगा तुम्ही की आपल्या सर्व घटनेमध्ये सर्व जे हे आहेत ऍक्ट आहे त्या ऍक्ट मध्ये सर्व गोष्टी आहेत ना, अधिकार, त्यासाठी एक आपण यंत्रणा ठरवलेली आहे. आणि हे सर्व असताना
पुन्हा आणीबाणी तुम्हाला या देशात आणायची आहे का, हा धोका या विधेयक आणण्यामध्ये आम्हाला वाटतो. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024च्या निषेधार्थ आम आदमी पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, यासह 29 सामाजिक आणि राजकीय संघटना ज्या आहेत त्या आज पुण्यातील अलका चौकामध्ये रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं. हे जनविधेयक लागूच होऊ नये अशी मागणी या सर्वांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.